श्री स्वामी समर्थ. तांबूलदान का करावे, कुलदेवीच्या ओटीत तांबूल आवर्जून घ्यावे असे का, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. असे म्हणतात की सवाष्ण स्त्रीने तांबूलदान केल्याने पतीची उन्नती होते आणि त्यांना दीर्घायुष्य देखील लाभतं. तांबूलदान हे एखाद्या मंगळवारी, शुक्रवारी किंवा पंचमीला तसेच पौर्णिमेला करावं. तांबूलदान आपण हे एका ब्राह्मणाला सुद्धा करू शकतो. अशी मान्यता आहे की तांबूलदानाने पुत्र, पौत्र, आयुष्य, आरोग्य आणि धनप्राप्ती होते. संक्रांतीमध्ये जेव्हा आपल्याकडे सवाष्ण स्त्रिया येतात तेव्हा सुद्धा त्यांना आपण तांबूल विडा आवर्जून द्यावा. जेव्हा देवाला नैवेद्य दाखवला जातो तर तेव्हा सुद्धा तांबूलदान करण्याची पद्धत आहे. तर अशा या तांबूलाशिवाय देवीची ओटीसुद्धा अपूर्णच राहते. तुमच्या कुलदेवीची ओटी भरताना ओटीत तांबूल विडा आवर्जून घ्यावा आणि सवाष्ण स्त्रीने दुसऱ्या सवाष्ण स्त्रीला सुद्धा तांबूल द्यावं, हे शुभ मानलं जातं.